पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये पिपळवंडी येथे 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। तर प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आवाहन निर्माण झालंय। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिक जे आहेत हे संतप्त झालेत। आपण आता या ठिकाणी बघू शकताय, ह्या नागरिकांनी जो आहे या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती ठिय्या मांडलाय। आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी हे जे या ठिकाणचे ग्रामस्थ आहे या ग्रामस्थांनी केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, ही दुर्दैवी घटना घडली आहे, काय मागणी आहे तुमची? काल 4थीत शिकणाऱ्या एका आदिवासी मुलीचा तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे, तिचा गळा दाबून। खरं तर जो आरोपी आहे त्याला तर म्हणतो योग्य पॅटर्न राबून त्याचा एन्काउंटर केला पाहिजे। सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, पोलिसांचं आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। पोलिसांनी एन्काउंटर केलं तर काय, सरकार आमचंच आहे ना, त्यांचं स्वागत आहे पोलिसांचं। आणि नरसापूरमध्ये ज्या त्या 65 वर्षाचा जो म्हातारा आहे त्याला फाशीची शिक्षा झाली, त्या अनुषंगाने या महिनाभरामध्ये याला ती केस फास्ट ट्रॅकवर चालवी, यालाही फाशी व्हावी। दुसरं असं की ते कुटुंब फार गरीब आहे, मोलमजुरी करणारं आदिवासी कुटुंब आहे, त्यांचं पुनर्वसन व्हावं। फास्ट ट्रॅकवर हे चालून लवकरात लवकर यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे, ही समस्त पिंपळवंडीकर आणि जुन्नर तालुक्याची मागणी आहे। हा खटला फास्ट ट्रॅक चालवावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करतायत। काय सांगाल, खरं तर दुर्दैवी घटना घडली आहे, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। कसं आहे, आता जी मुलगी जी आहे ती आजारी होती म्हणून शाळेत गेली नाही, तर ती डेली शाळेत जाते। पण आरोपीच्या काय म्हणत होतं तो नेमकी त्या घरात तिथंच थांबला, तिथं त्यांच्या घरी जेवला आणि तिचा विश्वास संपादन करून त्यांनी तिच्या सायकलीवर बसून त्याला त्या आडराणाला नेलं, तिकडं वड्याच्या कडेला तिकडं ते कृत्य केलं। परंतु याच्या मागं थोडीशी मला माझं वैयक्तिक मत आहे, आमच्या पिंपळवंडी गावामध्ये पोलीस स्टेशन आहे परंतु सतत बंद आहे। तर ते जर बंद पोलीस स्टेशन चालू जर झालं तर असा गुन्हा घडायला जरा आळा बसतो। अक्षरशः या पुणे नाशिक महामार्गावरती ठाण मांडलंय आणि न्यायासाठी हे आता मागणी करतायत। ताई, काय सांगाल, घटना दुर्दैवी आहे। सर, आमच्या चिवला फक्त आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, एवढंच फक्त सांगू शकत मी, तर पर काय बोलू शकत नाही। खरं तर पाहिलं आपण या ठिकाणी महिलांच्या भावना सुद्धा एकदम या ठिकाणी हे आहेत। आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी महिला करता येतात। ताई, काय सांगाल, खरं तर घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि एकदम अगदी 4थीत शिकणारी ही मुलगी, अगदी न कळण्यातल्या वयातली ही मुलगी, मात्र ह्या मुलीला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलंय। ही खूप वाईट, आज शिवजन्मभूमीत आज पहिल्यांदाच आमच्या पिंपळवंडीत ही काळिंबात फासणारी घटना आहे। तर आज इथे होणारे आज आंदोलन आहे, तर इथून आज ह्या चिवला न्याय मिळालाच पाहिजे। आज हा समाज का होईना आहेत, आज सगळे तुम्ही पाहत असाल इथं समाज म्हणून नाही, सगळ्या घटकातील लोक इथं आम्ही जमलेलो आहे हे चिवला न्याय मिळण्यासाठी। कारण की आज आमच्या शेजारीत आणि आज तर मुख्य म्हणजे माझ्या शेताच्या शेजारीच ही घटना झालेली आहे। ही जी काही घटना आहे याचा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपीला लवकरात लवकर योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, पिंपळवंडी, जुन्नर, पुणे।